नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण बघणार आहे. कारण की आपलं दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण हे संपलेलं आहे. आज आपण नवीन प्रकरण बघणार आहे. प्रकरण चौथं. प्रकरणाचं नाव आहे भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया. हे नवीन प्रकरण आपण आज बघणार आहोत. हे बघा, परिवर्तन म्हणजेच बदल, आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला परिवर्तन दिसून येते. तसं समाजामध्ये सुद्धा परिवर्तन होताना दिसते. कोणताही समाज हा स्थिर राहत नाही. त्याच्यामध्ये कसं काळानुसार परिवर्तन होत राहतात. आता तेच कोणकोणत्या बाजूमध्ये परिवर्तन होणार आहे ते आपण बघणार आहे. आणि या चौथ्या प्रकरणामध्ये आपण काय काय बघणार आहे ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. की प्रकरणाचं नाव आहे तुम्हाला भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. यामध्ये आपण पहिला जो घटक बघणार आहे तो आहे औद्योगिकीकरण. दुसरा जो घटक बघणार आहे तो शहरीकरण. तिसरा जो घटक बघणार आहे तो आधुनिकीकरण. चौथा जागतिकीकरण. पाचवा अंकीकृतकरण. सहावा समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम. हे आपल्याला 6 घटक या प्रकरणामध्ये बघायचे आहेत. औद्योगिकीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण आणि शेवटचा जो घटक आहे या समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम. अशा पद्धतीनं हे 6 घटक आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये बघायचे आहे. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत औद्योगिकीकरण. पहिले आधी आपण प्रस्तावना बघून घेऊ, नंतर औद्योगिकीकरणाला सुरुवात करू. तर हे बघा, आपण म्हटलंच आहे की निसर्गाप्रमाणेच मानवी समाजामध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. म्हणजे मानवी समाज कसा आहे, परिवर्तनशील. कोणता समाज हा स्थिर राहत नाही. काळानुसार त्याच्यामध्ये बदल होत राहतात. आपण भारतीय समाजाचं बघू. जेव्हा आपली जेव्हा सुरुवात होती, आपण अप्रगत अवस्थेमध्ये होतो. नंतर काळानुसार आपल्यामध्ये बदल होत गेला आणि आता आपण एक विकसित समाज म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. म्हणजे आपल्यामध्ये काय होत गेला, बदल होत गेला. म्हणून काय आहे की मानवी समाज कसा आहे, परिवर्तनशील आहे. आणि प्रत्येक समाजाला स्थिरता हवी असते. आणि जगातील कोणताही समाज पूर्णतः स्थिर नसतो. त्याच्यामध्ये काय होत असतात, बदल होत असतात. आणि समाजामध्ये सतत बदल घडून येत असतात. काही ना काही बाबीमध्ये, त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या मूल्यामध्ये बदल होत असतात. आणि समाजाच्या सर्व पैलूंमध्ये, उदाहरणार्थ सामाजिक संस्था, संघटना, समूह, नियमने, मूल्ये, अभिवृत्ती, श्रद्धा, विचारसरणी इत्यादीमध्ये काय होत असतात, बदल होत असतात. माणसाच्या विचारामध्ये बदल होतो, त्यांच्या मूल्यामध्ये, त्यांच्या अभिवृत्तीमध्ये इत्यादीमध्ये काळानुसार का होत असतात, बदल होत असतात. आणि बदल करणे ही सुद्धा एका काळाची का असते, गरज असते. माणसाला स्थिर राहून चालत नाही. लक्षात ठेवा, काळानुसार त्याला सुद्धा बदलावं लागतं. आणि आपण एखाद्या विशिष्ट समाजाचा अभ्यास करतो तेव्हा त्या समाजात घडून येणाऱ्या परिवर्तनाचा अभ्यास करणे आवश्यक असते. समाजामध्ये घडून येणाऱ्या परिवर्तनाचा अभ्यास करणे का असते, आवश्यक असते. आणि ही गोष्ट भारतीय समाजालाही लागू पडते. ही जी गोष्ट आहे ती भारतीय समाजालाही का होते, लागू पडते. तर या प्रकरणामध्ये आपण ही जे बदल आहे, हे जे परिवर्तन आहे, समाजामध्ये घडून येणारे परिवर्तनाचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर आपण बघणार आहोत पहिला जो घटक आहे तो आहे औद्योगिकीकरण. या घटकामध्ये आपण औद्योगिकीकरणाचा अभ्यास करणार आहोत. या चित्रामध्ये औद्योगिकीकरण.
औद्योगिकरणामध्येच काय अनेक उद्योगधंदे जे आहेत म्हणजे उद्योगधंद्याचा प्रसार म्हणजे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात स्थापन होते. तर औद्योगिकरण ही एक सामाजिक परिवर्तनाची काय प्रक्रिया आहे. सामाजिक परिवर्तनाची काय प्रक्रिया आहे आणि याची जी सुरुवात आहे ती सुरुवात कुठे झाली? इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाली. औद्योगिकरणाची सुरुवात कुठे झाली? तर इंग्लंडमध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये या औद्योगिकरणाची का झाली सुरुवात केली. इंग्लंडमध्ये मोठे मोठे उद्योगधंद्याची का झाली स्थापना झाली, सुरुवात झाली. आणि 17व्या व 18व्या शतकात वैज्ञानिक व तांत्रिक विकास होऊन आला. औद्योगिकरणाची जी सुरुवात इंग्लंडमध्ये झाली, नंतर 17व्या 18व्या शतकामध्ये वैज्ञानिक व तांत्रिक विज्ञानामध्ये आणि तांत्रिक विभागामध्ये मोठा बदल झाला. आणि या वैज्ञानिक व तांत्रिक घटकाचा का झाला विकास घडून आला. आणि त्यामुळे काय झालं की जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे स्थापन झाले. मोठे मोठे उद्योगधंदे स्थापन झाले, मोठे मोठ्या उद्योगाची निर्मिती झाली. आणि त्यामुळेच काय झालं की औद्योगिकरणामुळे घरगुती उत्पादन पद्धतीचा ह्रास झाला. जे कुटीर उद्योग होते, लघु उद्योग होते, तर त्याचा का झाला ह्रास झाला. कशामुळे? या औद्योगिकरणामुळे. कसं झालं की मोठे मोठे उद्योग स्थापन झाले. जे घरगुती उत्पादन पद्धती होती, कुटीर उद्योग होते, लघु उद्योग होते, त्यांचा का झाला ह्रास झाला. त्यांची जागा कोणी घेतली? त्यांची जागा घेतली मोठ्या उद्योगांनी. आणि कारखाना उत्पादन पद्धती अस्तित्वात आली. त्याची जो लघु उद्योगाची कुटीर उद्योगाची जागा कोणी घेतली? कारखाना उत्पादन पद्धतीने घेतली. कारखाना उत्पादन पद्धती का झाली अस्तित्वात आली. कारखान्याच्या संख्येमध्ये का झाली वाढ झाली. दिवसेंदिवस कारखानाच्या संख्येमध्ये वाढ झाली. कारण की का झाली लोकसंख्या वाढत गेली, लोकांच्या गरजा वाढत गेल्या, लोकांना नवीन नवीन गरजाची आवश्यकता पडली. आणि त्यामुळे लोकांच्या गरजा भागवण्यासाठी मग का झालं कारखान्याचं प्रमाण सुद्धा का होत गेलं वाढत गेलं. कारखान्याच्या संख्येमध्ये का झाली वाढ झाली आणि त्यांचा विस्तार झाला. तर अशा पद्धतीनं हे औद्योगिकरण आपण आहे. तर या औद्योगिकरण आपण बघितलेलं आहे. आता औद्योगिकरणाच्या व्याख्या की औद्योगिकरण कशाला म्हणतात? तर जी पहिली जी व्याख्या आहे ते आहे बी कुप्पूस्वामी यांची ही व्याख्या आहे. त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे बी कुप्पूस्वामी यांच्या मते की औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन. औद्योगिकरण म्हणजे काय की मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूचे वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज वापर यासारख्या अजैविक शक्तीचा वापर करणे. ही बी कुप्पूस्वामी यांनी औद्योगिकरणाची केलेली आहे, व्याख्या केलेली आहे. परत एकदा बघू आपण. बी कुप्पूस्वामी यांनी आपल्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज वापर यासारख्या अजैविक शक्तीचा वापर करणे, असं बी कुप्पूस्वामी यांनी आपल्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या आपण बघणार आहोत फेअरचाइल्ड. दुसरी व्याख्या कोणाची आहे? फेअरचाइल्डची व्याख्या. फेअरचाइल्ड यांनी आपल्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे. फेअरचाइल्डनी औद्योगिकरणाला काय म्हटलेलं आहे? प्रक्रिया म्हटलेलं आहे जी अविरत सुरू असते. औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्या उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठात या गोष्टीचा काय असतो? समावेश असतो, असं फेअरचाइल्ड यांनी आपल्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे. की फेअरचाइल्ड परत बघू आपण. फेअरचाइल्ड यांच्या मते
औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूचे उत्पादन यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टीचा का होतो समावेश होतो ही खेळची व्याख्या आहे. तिसरी आपण सर्वसामान्य व्याख्या बघणार आहोत की औद्योगिकरण म्हणजे काय सर्वसामान्य व्याख्या. तर सर्वसामान्य व्याख्या अशी आहे की वैज्ञानिक ज्ञानावर आधारलेल्या यंत्राचा व तंत्राचा वापर करून वस्तू व सेवा यांचे उत्पादन करण्याची प्रक्रिया म्हणजे औद्योगिकरण होय. ही एक सर्वसामान्य व्याख्या झाली की वैज्ञानिक ज्ञानावर आधारलेल्या म्हणजे विज्ञानावर आधारलेल्या यंत्राचा व तंत्राचा वापर करून उद्योगामध्ये का करून नवीन तंत्राचा वापर करून वस्तू व सेवा यांचे उत्पादन करण्याची प्रक्रिया. उत्पादन कसं करायचं आहे आपल्याला वस्तू व सेवेचं उत्पादन करण्याची प्रक्रिया म्हणजे औद्योगिकरण होय. तर अशा पद्धतीने आपण 3 व्याख्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला समजलं असेल की औद्योगिकरण म्हणजे काय. की औद्योगिकरण म्हणजे उद्योगामध्ये नवीन ज्ञानाच्या साहाय्याने नवीन यंत्राच्या साहाय्याने यंत्र व तंत्राचा वापर करायचा आणि यंत्र व तंत्राचा वापर करून वस्तू व सेवेची कापडाची निर्मिती करायची. अशा पद्धतीने औद्योगिकरण आहे. तर आपण औद्योगिकरणाची आता आपण वैशिष्ट्ये बघणार आहोत की औद्योगिकरणाची कोणती वैशिष्ट्ये आहे. तर ती वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे औद्योगिक वाढ. औद्योगिक वाढ ही एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. औद्योगिक वाढ म्हणजे काय की उद्योगाच्या संख्येमध्ये वाढ, कारखान्याच्या संख्येमध्ये काय झालेली आहे दिवसेंदिवस वाढ झालेली आहे. कारण का झालाय की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढून राहिलेली आहे, लोकांच्या गरजा सुद्धा वाढून झालेल्या आहेत आणि लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कसं आहे की कारखान्यामध्ये सुद्धा काम झालेली आहे, वाढ झालेली आहे. औद्योगिकरणामध्ये आपण बघणार आहोत औद्योगिक वाढ. औद्योगिकरणामध्ये कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये कमी झालेली आहे, झपाट्याने वाढ होऊन झालेली आहे. हे आवश्यक आहे. हे बघा, जर देशाचा विकास करायचा असेल तर औद्योगिकरणाची प्रक्रिया ही महत्वाची आहे. हे बघा का बरं महत्वाची आहे. कारण औद्योगिकरणामध्ये काय होते कारखाने आणि उद्योग यांची संख्या झपाट्याने वाढली आणि ही संख्या झपाट्याने वाढली तर या कारखान्यामध्ये रोजगारीच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो उपलब्ध होतो. लोकांना काय मिळतो रोजगार मिळतो आणि रोजगार मिळाला की त्यांच्या राहणीमानामध्ये काम सुधारणा होते, लोकांचा पैसा येऊ लागतो. म्हणून काय की उद्योगकरणाची ही जी संकल्पना आहे तर ती महत्वाची आहे आणि ती आवश्यक आहे देशाच्या विकासासाठी. औद्योगिकरणामध्ये कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूचे उत्पादन करणारे घरगुती उत्पादन पद्धती बदलून यांत्रिक उत्पादनाची पद्धत अस्तित्वात येणे ही औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे. हे बघा की या औद्योगिकरणामध्ये जे घरगुती उत्पादन पद्धती आहे त्या घरगुती उत्पादन पद्धती बदलून यांत्रिक उत्पादनाची पद्धत अस्तित्वात येते. जे आपण म्हटलं कुटीर उद्योग, लघु उद्योग आहे त्यांच्या जागी कारखाना पद्धती अस्तित्वात येते. मग तिचा काय होतो कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे जे घरीच वस्तूची निर्मिती करतात त्यासाठी ऱ्हास पावतात आणि त्याच्या जागी यांत्रिक उत्पादनाची पद्धत कारखाना पद्धत अस्तित्वात येते. ही औद्योगिक क्रांतीची काय आहे आवश्यकता आहे. आणि औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत विविध वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यासाठी म्हणजे या प्रक्रियेमध्ये काय वस्तू व सेवा चे उत्पादन करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारलेली मोठमोठी यंत्रे व तंत्रे वापरली जातात. हे बघा या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे परंपरागत तंत्र आहे त्या परंपरागत यंत्रतंत्राच्या जागी आधुनिक यंत्रे
नवीन म्हणजेच विज्ञानाच्या आधारे शोधलेली यंत्रे व तंत्राचा वापर, मोठ्या मोठ्या मशीन, मोठ्या मोठी यंत्रे व तंत्रे याचा वापर उद्योगामध्ये केला जातो. आणि याचा वापर केला तर का होते, वस्तूचं मोठ्या प्रमाणावर का होते उत्पादन होते, वस्तू व सेवेचं मोठ्या प्रमाणात का होते उत्पादन होते, उत्पादन खर्च सुद्धा का होतो कमी होतो. तर अशा पद्धतीने हे उद्योगामध्ये का झालेली आहे, वाढ झालेली आहे. एक पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे औद्योगिकरणामध्ये यांत्रिकीकरण. म्हणजेच कारखान्यामध्ये उद्योगामध्ये यंत्राचा का करणे, वापर करणे. आधी काय होतं की आधी कुटीर उद्योग होते, लघु उद्योग होते. तर यामध्ये जे परंपरागत यंत्र होते, परंपरागत यंत्रतंत्राचा वापर करून वस्तूची का करत होते, निर्मिती करत होते. परंतु या औद्योगिकरणामध्ये मोठमोठ्या यंत्राचा, आधुनिक तंत्राचा वापर करून वस्तू व सेवेची का केली जाते, निर्मिती केली जाते. हे यांत्रिकीकरण हे औद्योगिकरणाचं एक महत्त्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. हे बघा, कामाच्या ठिकाणी यंत्राचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला. औद्योगिकरणामध्ये काय झालं की मोठ्या मोठ्या यंत्राचा व आधुनिक तंत्राचा वापर उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये होऊ लागला. आणि यामुळेच काय झालं की मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे यंत्रांनी बनलेल्या वस्तू या हस्तकलेच्या वस्तूपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतात. हे बघा की यामुळे काय झालं की मोठ्या मोठ्या यंत्र व तंत्राचा वापर उद्योगामध्ये झाल्यामुळे, कारखान्यामध्ये झाल्यामुळे काय झालं, वस्तू व सेवेचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं. आणि उत्पादन झालं, परंतु त्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू कशा होत्या, टिकाऊ होत्या. आणि टिकाऊ असून त्या वस्तू स्वस्त असं, म्हणजे ज्या परंपरागत उद्योगातून म्हणजेच जे कुटीर उद्योगातून निर्माण झालेली वस्तू आणि या मोठ्या मोठ्या कारखान्यामधून निर्माण झालेली वस्तू याच्यामध्ये का होता, ती वस्तू टिकाऊ असायची, कारखान्यामध्ये निर्माण झालेली वस्तू, आणि ती स्वस्त सुद्धा असायची. त्याच्यामुळे तिची मागणीमध्ये का झाली, वाढ झाली. आणि त्यामुळेच कुटीर उद्योग, लघु उद्योग याचा का होऊ लागला, ह्रास होऊ लागला. आणि कामगाराची जागा कशाने घेतली, यंत्राने घेतली. ज्या कारखान्यामध्ये जिथे परंपरागत यंत्राचा वापर होऊ लागला होता तिथे कामगाराची संख्या कशी होती, जास्त होती. परंतु जे आधुनिक यंत्र, मोठी मोठी यंत्र व तंत्राचा वापर होऊ लागल्याने कामगाराची संख्या का होऊ लागली, हळूहळू कमी होऊ लागली. कामगाराची जागा कोणी घेतली, या मोठ्या मोठ्या यंत्राने घेतली. तर अशा पद्धतीने काय आहे, यांत्रिकीकरण झालं. औद्योगिकरणामध्ये यांत्रिकीकरणाला एक महत्त्वाचं स्थान आहे. ही यांत्रिकीकरण काय आहे, औद्योगिकरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नंतर आपण तिसरं वैशिष्ट्य बघणार आहोत. तिसरं वैशिष्ट्य आहे भांडवल केंद्रित उत्पादन. तिसरं हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे औद्योगिकरणाचं, भांडवल केंद्रित उत्पादन. कारण की वस्तू व सेवेचे उत्पादन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, भांडवलाची, पैशाची आवश्यकता असते. कारण की मोठे मोठे उद्योगधंदे, मोठे मोठे कारखाने स्थापन करायचे असते, मोठे मोठे उद्योग स्थापन करायचे असते, मोठे मोठे यंत्र तंत्र घ्यायचे असते. तर त्यासाठी भांडवलाची गरज असते. आणि औद्योगिकरणामध्ये भांडवल केंद्रित उत्पादन हे एक महत्त्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. हे बघा, आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असल्याचे दिसते. औद्योगिकरणामध्ये काय आहे की कारखान्यामध्ये मोठ्या मोठ्या यंत्र व तंत्राचा वापर केला जातो. आणि यंत्र व तंत्र खरेदी करण्यासाठी काय लागते, भांडवलाची आवश्यकता लागते. स्वयंचलित यंत्रे असतात, म्हणजेच कामगाराची काहीही गरज नसते. यंत्र सुरू केलं तर बस बटन दाबली तर ते यंत्र सगळं काही करत असते. आणि त्याच्यामुळेच काय होऊन राहिलेलं आहे, दिवसेंदिवस कामगाराची संख्या का होऊन राहिलेली आहे, कमी होऊन राहिलेली आहे. कामगाराची जागा कशाने घेतलेली आहे, यंत्राने घेतलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील प्रगतीमुळे औद्योगिक प्रक्रियामध्ये बहुतांशी स्वयंचलित
चलनाचा वापर केला जातो. ह्या स्वयंचलित यंत्राचा का होऊन राहिलेला आहे उद्योगामध्ये, उद्योग प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होऊन राहिलेला आहे. नवीन नवीन यंत्र आलेली आहे, नवीन नवीन तंत्र आलेली आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं उद्योगामध्ये नाही तर आपण JCP वगैरे पाहिलं, बुलडोजर पाहिला, तर ते एकच यंत्र 100 कामगाराचं करून राहिलेलं आहे, काम करून राहिलेलं आहे. आता आपणच बघा ना, आपला उमरेड नागपूर हा रोड सुरू आहे, ते त्या रोडचं काम सुरू आहे, परंतु तुम्ही सुरू असताना त्या रोडचं काम तुम्ही बघा की मोठी मोठी यंत्राचा वापर होऊन राहिलेला आहे. कुठे मजूर काम करून राहिले आहे का मोठ्या प्रमाणात? नाही, तुम्हाला एकही मजूर काम करताना दिसत नाही. तर त्या रोडवर फक्त तुम्हाला यंत्रच दिसते. तर अशा पद्धतीने यंत्रतंत्राचा वापर कारखान्यामध्ये सुद्धा केला जातो. वस्तू व सेवेची निर्मिती करण्यासाठी मोठ्या मोठ्या स्वयंचलित तंत्राचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळेच औद्योगिकरणामध्ये भांडवल केंद्रीय उत्पादन हे एक महत्त्वाचं का आहे वैशिष्ट्य आहे. नंतर चौथं वैशिष्ट्य आहे श्रम केंद्रीय उत्पादन. हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, श्रम केंद्रीय उत्पादन. हे बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं की पूर्वीच्या उद्योगामध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगाराची आवश्यकता असे. कुशल म्हणजेच एक कारागीर, त्याला उत्पादनाबाबत त्याला माहिती असे. अकुशल म्हणजे जो कामगार, फक्त त्याला आपल्या श्रमाच्या सहाय्याने का करणे, श्रमाचा वापर करणे. कुशल म्हणजे आपल्या डोक्याचा वापर करणे आणि अकुशल म्हणजे आपल्या शरीराचा किंवा श्रमाचा वापर करणे. या कामगाराची आवश्यकता असे आणि त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असे. म्हणजेच त्यांना कारखान्यामध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. पहिले आधी मग त्यांना घेतलं की त्यांना प्रशिक्षणाची सोय केली जाईल आणि त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं, नंतर त्याला काम दिले जाईल त्याच्या कृतीनुसार. ते कसं आहे, कुशल आहे की अकुशल आहे. कुशल असेल तर त्याला चांगलं काम दिलं जाईल आणि अकुशल असेल तर त्याला कामगार म्हणून, श्रमिक म्हणून त्याला काम दिलं जाईल. त्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक असे. परंतु काय झालं की काही काळाने तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या. काय झालं त्याच्यानंतर काय झालं की प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ ITI, इंजिनिअरिंग कॉलेज, मोठ्या मोठ्या संस्था या का झाल्या अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था जसं MBA आहे, MBA कॉलेज, व्यवस्थापनाची पदवी त्याच्यामध्ये दिली जाते, डिग्री दिली जाते आणि तिथे व्यवस्थापन कसं नियोजन करायचं, उद्योगाचं कसं नियोजन करायचं याबद्दलचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असतो. आणि असे MBA कॉलेज आता उघडलेले आहे, मोठे मोठे इंटरनॅशनल कॉलेज उघडलेले आहे आणि त्यांना महत्त्व आलेलं आहे. आणि तिथून मग समजा पदवी घेतली, आपण डिग्री घेतली, तर जो MBA झालेला विद्यार्थी आहे तो मॅनेजर म्हणून लागतो. त्याचं व्यवस्थापनाविषयीच त्यांनी ते पदवी घेतलेली असते. व्यवस्थापनाचा सगळा संपूर्ण अभ्यास असतो. उद्योगाचं व्यवस्थापन यांचा अभ्यास त्यांचा झालेला असतो आणि त्यांना मग नंतर मॅनेजर केलं जाते. तर अशा पद्धतीने नंतर आहे अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग. मोठे मोठे आता खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज उघडलेले आहे आणि पुष्कळ सारे विद्यार्थी का इंजिनिअरिंग होतात, अभियांत्रिकीमध्ये ते का करतात, प्रवेश घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्या याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये तेच असते. म्हणजेच इंजिनिअरिंगची पूर्ण म्हणजे अभियांत्रिकीची पूर्ण माहिती त्यांना दिली जाते, कशा पद्धतीने वस्तू सेवेची निर्मिती करायची. आणि तर अशा पद्धतीने अभियांत्रिकी कॉलेज, विज्ञान, औद्योगिक मानसशास्त्र सुद्धा अभ्यासक्रम शिकवला जातो मुलांना. यांच्या अभ्यासक्रमांचे पदवी शिक्षण देणारी महाविद्यालय आणि विद्यापीठे इत्यादी उघडलेले आहे आणि ते का करतात, याचं शिक्षण देतात. आणि त्यामुळे याचं शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आहे ते उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये त्यांना नोकरी मिळते आणि त्यांना मग काय प्रशिक्षण देणे आवश्यक नसते. त्यांचं पहिलेच प्रशिक्षण होऊन ते आलेले असतात. त्यांचा हा अभ्यास पहिलेच आधीच झालेला असतो, त्यांना प्रशिक्षणाची काहीही गरज नसते. तर अशा पद्धतीने काय झालं आहे, श्रमकेंद्रीय उत्पादन हे औद्योगिकरणाचं हे एक महत्त्वाचं काय आहे वैशिष्ट्य आहे. पहिले असं नव्हतं. पहिले कुशल अकुशल कामगारानुसार त्यांना योग्य ते काम त्यांना दिलं जात होतं. पहिले असे मोठे मोठे कॉलेज नव्हते, इंजिनिअरिंगचे कॉलेज नव्हते. परंतु आता का झालेला काळ बदललेला आहे आणि त्याच्यामुळे आता का इंजिनिअरिंग कॉलेज, MBA कॉलेज
औद्योगिक मानसशास्त्र नवीन नवीन विद्यापीठे उघडून राहिलेली आहे आणि त्याच्यामध्येच विद्यार्थ्यांना नवीन नवीन बदलत्या काळानुसार त्यांना नवीन नवीन अभ्यासक्रमाचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो आणि विद्यार्थ्यांना ते शिकविलं जातं. नंतर आपण 5वं बघणार आहोत श्रमविभाजन. श्रमविभाजन सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. श्रमविभाजन आणि विशेषीकरण हे बघा, श्रमविभाजन आणि विशेषीकरण हे धर्म, जात, लिंग यांच्यावर आधारित न राहता ते व्यक्तीची गुणवत्ता, त्या व्यक्तीची गुणवत्ता काय आहे, त्यांचं कौशल्य काय आहे, त्याची कार्यक्षमता काय आहे, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांनी कोणतं प्रशिक्षण घेतलेलं आहे इत्यादीवर आधारलेले आहे. नोकरी जर मिळवायची असेल तर त्याची गुणवत्ता, कौशल्य, कार्यक्षमता, शिक्षण, प्रशिक्षण हे बघितलं जातं. त्यांचं धर्म, जात, लिंग हे बघितलं जात नाही. काळानुसार काय झालेला आहे, याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि उद्योगामध्ये कामगाराचा प्रशिक्षणाचा स्तर, कौशल्याचे विशेषीकरण आणि कौशल्य पातळी यांचा विचार करून कामाचे वाटप केले जाते. तो कोणत्या लेवलचा आहे, त्याचं प्रशिक्षणाचा स्तर काय आहे, कोणतं कौशल्याचं म्हणजे तो कोणत्या कौशल्यामध्ये त्यांचं विशेषीकरण आहे, त्यांची कौशल्याची पातळी काय आहे, याच्यानुसारच त्यांना कामाचं वाटप दिलं जातं. समजा एखादा इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी असेल तर त्याला टेक्निकलमध्ये टाकलं जातं. त्याला ऑपरेट तो करतो, मशीन जो आहे मोठ्या मोठ्या मशीनी तो बरोबर ऑपरेट करतो कारण की त्याला नॉलेज असतो. तर एखादा समजा 10वी पास झालेला असेल, 7वी पास झालेला असेल, त्याला तो श्रमिक म्हणून काम करतो. फक्त त्याला काय मोठे मोठे जे वस्तू म्हणजेच ज्या वस्तूची निर्मिती झाली असेल त्या वस्तू का करणे, इथून उचलणे, तिथं ठेवणे, हे जे काम आहे ते मजुरांना दिलं जातं. तिथे काही मोठ्या कौशल्याची आवश्यकता नसते, श्रमाची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने कामाची वाटणी सुद्धा तशीच केली जाते. आणि त्यांचा परिणाम काय झाला की भिन्न भिन्न कौशल्यासाठी भिन्न भिन्न वेतन श्रेणी दिली जाते. जे मोठ्या पदावर आहे, जे इंजिनिअरिंग झालेले आहे, जे MBA झालेले आहे, त्यांचा पगार कसा असतो, जास्त असतो. जे मजूर आहे त्यांचा पगार का असतो, कमी असतो. म्हणजेच त्यांच्या भिन्न भिन्न कौशल्यासाठी त्यांना भिन्न भिन्न वेतन श्रेणी दिली जाते. यातूनच भिन्न वर्ग, कामगार संघटना आणि कामगार चळवळी अस्तित्वात आलेल्या आहे. वेगवेगळ्या कारखान्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कामगार संघटना बघायला मिळते कारण की कामगारावर अन्याय नाही झाला पाहिजे यासाठी कामगार संघटना लढा देत असतात. आणि कामगार चळवळीसुद्धा निर्माण झालेल्या आहे, अस्तित्वात आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने काय आहे, श्रमविभाजन आहे. तर अशा पद्धतीने आपण औद्योगिकीकरण बघितलेलं आहे. या औद्योगिकीकरणामध्ये आपण प्रस्तावना बघितलेली आहे आणि नंतर आपण व्याख्यासुद्धा बघितलेल्या आहे. आपण 3 व्याख्या बघितलेल्या आहे. आपण बी कुप्पूस्वामी यांची व्याख्या बघितलेली आहे, फेलचेलची व्याख्या बघितलेली आहे आणि सर्वसामान्य व्याख्यासुद्धा बघितलेली आहे. नंतर आपण औद्योगिकीकरणाची वैशिष्ट्येसुद्धा बघितलेली आहे. या वैशिष्ट्यामध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य बघितलेलं आहे औद्योगिक वाढ, दुसरं बघितलेलं आहे यांत्रिकीकरण, तिसरं बघितलेलं आहे भांडवल केंद्री उत्पादन, चौथं बघितलेलं आहे आपण श्रम केंद्री उत्पादन आणि 5वं बघितलेलं आहे श्रम विभाजन. असे एकूण औद्योगिकीकरणाचे 5 वैशिष्ट्ये बघितलेली आहे. आजच्या पुरतं एवढंच. उद्याला आपण नंतरचा टॉपिक बघणार आहोत. नमस्कार.